नमस्कार, मी डॉक्टर रमेश गुप्ते, स्पाइन सुपर स्पेशलिस्ट, विनायक स्पाइन हॉस्पिटल, पुणे, महाराष्ट्र. आज आत्ता माझी OPD संपलेली आहे आणि एक स्पेशल विषयावर मला चर्चा करायची आहे. आज 3 पेशंट तरी असे आले जे आग्रह करत होते ऑपरेशन करा आणि आम्ही म्हणत होतो ऑपरेशनाची गरज नाही आहे. तर आमचं म्हणणं आहे की जिथे गरज असेल आम्ही नक्की ऑपरेशनचा सल्ला देणार, पण जिथे ऑपरेशन टाळता येईल तर आम्हाला तेथे प्रयत्न करून त्यांना बरं करायची इच्छा असते. काही वर्षांपूर्वी, जवळपास 1 वर्षांपूर्वी नॉर्मली आपण काय करत होतो की जसे 100 पेशंट आम्ही ॲडमिट करत होतो, त्याच्यातले निम्म पेशंट आपण विना ऑपरेशनचे ॲडमिट करत होतो आणि निम्म पेशंट आम्ही ऑपरेशनवाले ॲडमिट करत होतो. आत्ता परिस्थिती थोडीशी अजून वेगळी झालेली आहे की आत्ता नवीन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स हे सगळं आल्यामुळे काय झालं जवळपास, आणि खूप टेक्नॉलॉजी आहे, टेकार, मॅक्स वगैरे खूप ट्रीटमेंट आल्यानंतर काय झालं आहे की 100 पैकी 75% जे पेशंट ॲडमिट होणारे आहे आमच्याकडे ते विना शस्त्रक्रियेचे आहे आणि 25% फक्त शस्त्रक्रियेवाले पेशंट ॲडमिट होतात. म्हणजे 25% जे पेशंट ज्यांना ऑपरेशन आम्ही सांगत होतो किंवा जगातला कुठेही सांगितलं जाणार MRIच्या रिपोर्टच्या प्रमाणे, आज ते विना ऑपरेशनही बरे होत चाललेले आहेत. आणि आनंदाची गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण पेशंट बरे होतात, कमी खर्चामध्ये बरे होतात, एक टाका पण नाही, ऑपरेशन पण नाही, इंजेक्शन सलाईन पण घ्यायची गरज नाही ॲडमिशनमध्ये. तर का नाही करायचे? तर आमची रिक्वेस्ट राहील, हात जोडून रिक्वेस्ट राहील की ज्यांना ऑपरेशनाची गरज नाही आम्ही सांगतो त्यांनी प्लीज ऑपरेशन करता आग्रह करू नये. थँक्यू.